नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सध्या प्रचंड टंचाई जाणवते. फक्त पाण्याची नाही, तेलाची पण टंचाई जाणवते. पेट्रोल डिझेलची टंचाई आहे आणि त्यातही डिझेलची टंचाई जास्त आहे. याचं कारण नेमकं काय हे मात्र अजूनही स्पष्ट नाहीये, कारण गेले 2-3 दिवस झाले ही परिस्थिती महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी म्हणजे आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये कायम आहे. सरकार म्हणतंय की डिझेलचा साठा पुरेसा आहे, लोक म्हणतात पंपावर खडखडाट आहे. परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की लोक दिवस रात्र पंपावर रांगेमध्ये उभे आहेत. कुणी गाड्या घेऊन उभा आहे, कुणी पिंप घेऊन उभा आहे. सगळ्यांना डिझेल हवंय. डिझेलचा आलेला साठा काही वेळातच संपून जातोय. मग लोक पंप चालकाशी, पंपावरच्या कर्मचाऱ्यांशी प्रचंड भांडतात. कुठं कुठं रांगेतले लोकच एकमेकांशी भांडतात, कुणी एकमेकांवर हात उगारतात. जळगावमध्ये तर कहर झाला. पेट्रोल डिझेल संपलं असं सांगणाऱ्या पंपावरच्या 21 वर्षांच्या कर्मचाऱ्याला दोघांनी चाकून भोसकलं. ही सगळी परिस्थिती बघून पोलिसांनी आता पेट्रोल पंपावर बंदोबस्त तैनात केलाय. मुख्यमंत्र्यांच्या मते ही सगळी परिस्थिती पॅनिक बाईंगमुळे होतीये. म्हणजे काय तर डिझेल संपेल किंवा डिझेल आता महाग होईल या भीतीनं लोक डिझेलचा अतिरिक्त साठा करून ठेवतात किंवा डिझेलची अतिरिक्त खरेदी करतात. त्यामुळे डिझेलचा खप प्रचंड वाढलाय. आता दुसरीकडे खरीपाचा हंगाम सुद्धा आहे, त्यामुळे सध्या शेतीसाठी सुद्धा डिझेलची गरज आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल लागणार आहे. शेतीची जी काही इतर यंत्र असतील मशागतीची त्यांच्यासाठी डिझेलची गरज लागणार आहे. त्यामुळे सुद्धा पंपावर जी गर्दी होते त्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागातल्या या सगळ्या परिस्थितीमुळे सध्या राज्यभरात प्रचंड नाराजी आहे. या संदर्भातच आज बोलणार आहोत. त्या अगोदर बघूयात या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट. राज्याच्या अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपावर सध्या लांबच लांब रांगा लागतात. काही ठिकाणी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरायला 3-3, 4-4 तास थांबावं लागते. त्यामुळे साहजिकच बळीराजा चिडलाय. बुलढाण्यामध्ये एका पेट्रोल पंपाबाहेर शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त आंदोलनही केलं. आमचा खूप मोठा प्रश्न इथं गांभीर्याने टमाट्याचं काम चालू आहे, शेती मशागत चालू आहे. टमाट्याचे जे नवीन खुडे, जुन्या प्लॉटचे जे खुडे चालू आहे ते आमचे बेभावात जाऊ राहिले डिझेलच्या नावाखाली. आणि आता त्याला औषध फवारणी वगैरे काही करता येईना, नवीन टमाट्याच्या लागवडीसाठी मशागत करता येईना. त्यामुळे शेतकऱ्याची पूर्णपणे हानी होते. याच्यावर शेतकऱ्यांनी पूर्ण गांभीर्याने लक्ष द्यावा आणि शेतकऱ्याचा विचार करावा. या सगळ्याच्या मुळाशी आहे भीती. इंधन संपण्याची भीती, मशागत आणि पेरणी रखडण्याची भीती. त्यामुळेच मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल आणि डिझेलचा खप अचानक वाढला. वाशिम जिल्ह्यात डिझेलची मागणी 109% वाढली तर पेट्रोलची मागणी 42%. अकोल्यातही तीच परिस्थिती. तिथं डिझेल सरासरीपेक्षा 111% जास्त घेतलं गेलं तर पेट्रोल सरासरीपेक्षा 28% जास्त भरण्यात आलं. जळगावमध्ये हीच आकडेवारी पेट्रोलसाठी 40 तर डिझेलसाठी 72% इतकी आहे. इंधनाची मागणी अचानकपणे वाढल्याचे 2 मुख्य परिणाम होतात. एक म्हणजे पंपावरच्या रांगा वाढत जातात आणि दुसरं म्हणजे काही ठिकाणी पंपावर इंधन संपून जातं. प्रत्येक पंपावर सरासरी खप किती होतो यावरून त्या पंपाला इंधन किती पुरवायचं हे ठरतं. उदाहरणार्थ मुंबईतल्या एखाद्या उच्चभ्रू भागामध्ये जर डिझेलचा खप खूपच कमी असेल तर तिथं डिझेल जास्त पुरवलं जात नाही. त्यामुळंच काही ठिकाणी सध्या तुटवडा निर्माण झाल्यासारखं भासतंय. महाराष्ट्रासह देशभरात इंधन पुरवठा सुरळीत असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. पेट्रोल, डिझेल आणि विशेषतः डिझेल, कारण आता शेती करताही लोक काही डिझेलचा वापर करत आहेत. त्यामुळे आपण ते त्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत की त्यांनी स्वतः लक्ष घालून याचं नीट प्लॅनिंग करून कोणाला होर्डिंग करू देऊ नका, साठेबाजी करू देऊ नका. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी डिझेल मिळालं पाहिजे याचा प्रयत्न चाललेला आहे. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती तयार झाली आहे, पण ही काही सर्वदूर तणावाची स्थिती असं नाही आहे. मला वाटतं एखाद दुसऱ्या ठिकाणी एखादा इन्सिडेंट होतो तो जास्त हायलाइट होतोय, पण तो होऊ नये याकरता प्रयत्न आम्ही करू. अमेरिका इराण युद्ध सुरू होऊन आता 3 महिने होत आले. तेव्हापासून एकदाही इंधनाचा तुटवडा निर्माण झालेला नाहीये. याचं कारण आखातातून कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्यावर भारतानं अन्य देशांकडून इंधनाची खरेदी वाढवली. आधी 28 देशांमधून कच्चं तेल यायचं, आता संख्या 41 वर गेली आहे. आणि म्हणूनच अफवांवर विश्वास ठेवून कुणीही अतिरिक्त इंधन भरून ठेवू नये असं आवाहन जय महाराष्ट्रही आपल्या प्रेक्षकांना करते. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते समीर बाकरे. समीरजी नमस्कार. नमस्कार.
काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील आपल्या सोबत आहेत. बालाजीजी नमस्कार. 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 शेतकरी नेते माणिक कदम आपल्या सोबत आहेत. माणिकजी नमस्कार. 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 आणि निवृत्त नौदल अधिकारी हितेंद्र मुतालिक सर आपल्या सोबत आहेत. मुतालिक सर नमस्कार. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत. माणिक कदमजी, आज तुमच्यापासून सुरुवात करूयात. काय परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये? कारण इकडे सरकार सांगताय की पेट्रोल डिझेलचा साठा पुरेसा आहे. तेल कंपन्या सांगतायत की महाराष्ट्रामध्ये जितकं पेट्रोल डिझेल सरासरी जातं तेवढं सरासरी पोहोचतंय. मग पेट्रोल पंपांवर एवढ्या रांगा का? खरंच पॅनिक बाईंग सुरू आहे का? नाही ताई, अगदी तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सुद्धा मी बी कायदा व सुव्यवस्थेचा कुठे बी प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही सुद्धा घेतोय, शेतकरी सुद्धा घेतोय. हा, परंतु आता मे महिना संपत आलाय. वास्तविक पाहता मे महिन्यामध्ये नळाच्या पाण्याला आमच्या ग्रामीण भागामध्ये पहिल्या बाऱ्या लागायच्या. बर. ती अवस्था आज मराठवाड्यातल्या जवळपास सगळ्याच ठिकाणच्या ग्रामीण भागातल्या पेट्रोल पंपावर झालेली आहे. कारण मशागतीचे कामं एवढ्या जोरामध्ये सुरू आहेत. आता टेम्परेचर हाय टेम्परेचर होतं त्या कालावधीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये शेतकरी थांबला होता. पण आता जून महिना जवळ आला, 10 जूनची तारीख आल्याच्या नंतर शेतकऱ्याला पेरणीकडे वळावं लागतं आणि त्याच्यामुळं शेतकरी आता यांत्रिकीकरणाकडे सरकारनंच आम्हाला सांगितलं सगळ्यांनी मिळून की आता चला बापा यांत्रिकीकरण करूया, यांत्रिक शेती करूया. मग यांत्रिक शेती जर करायची असेल तर तिला इंधनाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. त्याच्यामुळं अख्ख्या जवळपास साध्यापासून ते बाद्यापर्यंत मी आढावा घेतला. सगळी ग्रामीण भागामध्ये डिझेलची खरोखरच टंचाई निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी खरोखरच म्हणजे शेतकऱ्यांचे आणि पेट्रोल पंप चालकांची हमरी तुमरी होते. मारामाऱ्याच्या सुद्धा काही ठिकाणी घटना घडलेल्या आहेत. वास्तविक पाहता महाराष्ट्र सरकारनं आता आमच्या परभणीमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये हे समृद्धी महामार्ग चालू आहे. थोडं बंद ठेवावं ना, समृद्धी महामार्गाला डिझेल लागते ते. त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामधून काही त्या समृद्धी महामार्गामधून काही कंस पिकणार नाहीयेत. हा, ते डिझेल इकडे ग्रामीण भागातल्या ट्रॅक्टर मालकाकडे वळवावं किंवा ट्रॅक्टरला जे काही शेतकऱ्यांना डिझेल लागतं तिकडे ते डिझेल वळवावं. परंतु तसं न करता इतर ठिकाणी समृद्धी महामार्गाला त्या कामाला म्हणजे डिझेल तितकाला दिले जाते. परंतु शेतकऱ्याला 20 लिटर 10 लिटरचं डिझेल घ्यायचं असेल, 7-12 आहे का, पॅन कार्ड आहे का, ट्रॅक्टरची झेरॉक्स आहेत का, म्हणजे एवढ्या 12 भरगडी लावायला लागलेत ते. त्याच्यामुळे साहजिकच शेतकरी पॅनिक व्हायला पण लागले. माणिक कदमजी, मला एक सांगा की हे जे एवढे पिंप घेऊन जात आहेत पंपावर, तर प्रत्येक वेळेला अशी परिस्थिती होते का दरवर्षी की दरवर्षी असं एवढ्या 20-20, 25-25 लिटर असे पिंपामधनं आणतात शेतकरी? नाही, माझं वय वर्ष आज 49च्या आसपास येत आहे. हा. आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा ही अशी घटना बघतोय. ओके. अख्ख्या 50 वर्षामध्ये एकदाही असं कधी घडलेलं नाहीये. हा, हे 7 वर्ष आणि आताच आम्ही हे पाहतोय. त्याच्या अगोदर कधी साठा डिझेलचा साठा कोण कशाला करून ठेवून मला सांगा बरं, भेटायला लागल्यावर काही त्याची म्हणजे गरजच नाहीये ना. परंतु भेटत न झालंय म्हणून ते शेतकरी तिथं एक भाऊ ट्रॅक्टरवर, एक भाऊ डिझेल आणाय पाठवावं लागायला. डिझेल आणाय पाठवलं तर गेल्या गेल्या डिझेल भेटेना झाले. 8-8 तास 10-10 तास त्या डिझेलच्या पंपावर रात्र घालावं लागेल. आज त्या बुलढाण्याचा एक शेतकरी मला फोन आला होता, लढला तो 2 दिवस, म्हणला डिझेलच भेटलं नाही. भाऊ काय करावं? ओके. म्हणजे तुमच्या मते की ही परिस्थिती फारच वेगळी आणि ती आता विशेषतः मराठवाड्यामध्ये जास्त जाणवते. काँग्रेसचं काय म्हणणं आहे बालाजी गाडे पाटील याच्यावर? सगळ्यात महत्वाचं कविताजी, सध्याला पेरणीपूर्व मशागत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चाललेली आहे आणि ही पेरणीपूर्व मशागतीसाठी आता पूर्वीसारख्या बैलजोड्या शेतकरी सांभाळू शकत नसल्यामुळं परफेक्ट. गेल्या 1-2 दशकांपासून संपूर्ण ट्रॅक्टरवरती आणि टिलरवरती, छोटे मोठे अशा सगळ्या प्रकारच्या वरती शेतीची कामं निर्बंध अवलंबून आहेत. त्यामुळं आता सध्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर अनेक पेट्रोल पंपावरती, अगदी कालची तुम्हाला घटना सांगतो, काल हिंगोली जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावरती मारामारी झाली. दुसरीकडे जळगाव, मला वाटते जळगाव मध्ये तर एका संतप्त व्यक्तीने चाकू खुपसला तिथल्या पेट्रोल पंपावरच्या एका कर्मचाऱ्याला. ह्या ज्या घटना समोर येत आहेत हे सरकारच्या नियोजनाचं अपयश कसं आहे या दाखवणाऱ्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, पेट्रोल पंपावरती पेट्रोल का नाहीये तर भारताकडे येणारं जे काही तेल आहे तेच कमी झालेलं आहे आणि आपल्या देशाचं सरकार डोनाल्ड ट्रम्प यांच्या परवानगीची वाट बघत बसले. दुसरीकडे रशियाकडनं घेऊन हा इंधन तुटवडा त्यांना सोडवता येतो. पण हे घाबरलेलं सरकार स्वतः कारभार न करता अशा प्रकारे अमेरिकेच्या हातात सगळ्या चाव्या देते. म्हणून कविताजी, सध्या ग्रामीण भागातली परिस्थिती गंभीर आहे आणि त्यामुळं शेतीची कामं झालेत. नंबर 1. नंबर 2, दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला मला मांडायचा या ठिकाणावरती, या सगळ्यांमुळं जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तूंचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. महागाईला प्रचंड सामोरं जावं लागते. खताचा तुटवडा आहे, बी बियाण्यांचा तुटवडा आहे.
त्याचबरोबर शेतकऱ्यांना बँका उभा करत नाहीयेत. त्यामुळं असे असंख्य प्रश्नांना सरकार शेतकरी सामोरं जातोय आणि हे सगळं अपयश नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं आहे, त्यांच्या नियोजनाच्या अभावाचं आहे. ठीक आहे. हितेंद्र मुतालिक सर, मला एक सांगा की खता आणि पेट्रोल डिझेलची पंचायत होणार हे तर सुरुवातीपासूनच माहिती आहे, कारण जेव्हापासून हॉर्मुझची खाडी बंद झाली तेव्हापासून आपण ज्या खाडी मार्गाने या सगळ्या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून त्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो याची कल्पना होती. पण अजूनही देशभरामध्ये सरकारही आकडे सांगते की अशी काही परिस्थिती नाहीये आणि आपल्याला बाकीकडे विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मात्र तुटवड्याची परिस्थिती आहे. आकडेवारी काय सांगते? खरंच तुटवडा असण्याची परिस्थिती आहे? आपण जर या पूर्ण विषयाकडं जे शॉर्टेज किंवा ज्याच्यावर म्हणतो तुटवडा आहे का, आणि पेट्रोल पंपावर ज्या सत्य घटना सगळ्या चॅनलवर रिपोर्ट होत आहेत त्याच्यामध्ये जी सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ती जर आपण बघितली तर ती दिसते की जी सद्य परिस्थिती आहे, ग्राउंड रिपोर्टिंग जे आहे ते सत्य आहे की ज्या लोकांना जे म्हणतो आपण त्यांना त्या परिस्थितीनं जावं लागतं. पण आपण जर पुरवठ्याची म्हटलं तर आपल्या देशाला जो येणारा पुरवठा आहे पेट्रोल किंवा डिझेल किंवा जे आपलं क्रूड ऑइलचं आहे त्याच्यामध्ये शॉर्टेज जे आहे ते जगभर आहे. म्हणजे फक्त ते आपल्या देशाकरताच असं नाहीये, तर ते पूर्ण सगळ्या देशांकरता शॉर्टेज आहे. त्याच्यावर आपण जे बघितलं की आपल्याकडनं जे वेगवेगळं नियोजन केलं गेलं गव्हर्नमेंटकडनं किंवा आपल्या वेगवेगळ्या संस्थांकडनं, पेट्रोलियम कंपन्यांकडनं, आणि आपण आता व्हेनेझुएलाकडनं घेतोय, रशियाकडनं घेतोय, आपलं युएई कडनं आपले टँकर्स अजून येत आहेत. आणि परवा जे नवीन हे सुरू झालंय की E30 नॉर्म्स म्हणतो आपण, इथेनॉल ब्लेंडिंग, म्हणजे इथेनॉलचा कंटेंट वाढवून त्या पेट्रोलची कंटेंटमध्ये पेट्रोलची रिक्वायरमेंट कमी करणं किंवा इंधनाची रिक्वायरमेंट कमी करून त्याच्यामध्ये बायोफ्युअल मिक्स करणं, म्हणजे वेगवेगळ्या उपाययोजना ह्या आपल्या सुरू झाल्या. आणि आपले स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह साठी एक 15 दिवसापूर्वी आपला जो युएई बरोबर करार झाला की ज्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडे पण आपल्या स्वतःकडे असलेले आपले 3 देशातले स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह सोडून आपण एक युएई मध्ये पण एक स्ट्रॅटेजिक रिझर्व्हचा त्यांच्यावर करार केला, ज्यामुळं आपल्याला हक्काचं दुसरीकडे जगात पण एक आपल्याला एक स्थान मिळालंय ज्याच्यामध्ये 30 मिलियन बॅरल्स आपले स्टोअर केले जाणार आहे. त्यामुळं जे फ्युएलचे आपले कंटेंट आणि अवेलेबिलिटी आहे त्याच्यामध्ये परिस्थिती जी युद्ध सुरू झाल्यानंतर जी परिस्थिती सुरू झाली आहे आणि आता असलेली परिस्थिती यामध्ये तसा फरक नाहीये. फरक जो पडलाय तो आपली आता सध्या असलेली उन्हाळा वाढलेला आहे, पाण्याची कमी आहे आणि आपल्याकडं डिझेलची रिक्वायरमेंट खरीप म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, इंडस्ट्रीयल युसेज आहे आणि कमर्शियल युसेज, या 3 वरचा प्रेशर येतंय ते रिटेल कन्झ्युमरवर येतंय. आणि त्यामुळं जो येतोय तो जो शेवटी म्हणतो ना आपण सगळ्यात विकेस्ट लिंक सगळ्यात सफर करते, म्हणजे सगळ्यात जो कमकुवत असतं त्याच्यावर सगळं तसा प्रकारचा हा आपल्याला एक प्रकार सगळीकडे दिसून येतोय. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की ह्याच्यामुळं पूर्णपणे या सोल्युशन जे आहे ते आपल्याला सगळ्यांना एक संयमी तरीकेने वागणं जरुरी आहे आणि आपल्याला जेवढं जरुरी आहे तेवढ्याच इंधनाची खरेदी करायला पाहिजे, तरच त्याच्यावर. समीर बाकरेजी, नेमकं काय सरकारच्या पातळीवर चुकतंय? म्हणजे एकीकडे तज्ज्ञही सांगतायत, सरकारही सांगतात की सप्लाय साईडला काही प्रॉब्लेम नाहीये, जेवढा साठा लागतो साधारण सरासरी जितका लागतो तितका प्रत्येक जिल्ह्याला पण मिळतोय, महाराष्ट्राला पण मिळतोय. असं असेल तर मग पेट्रोल पंपावरची ही परिस्थिती का? आणि जर हे पॅनिक बाईंग असेल तर मग लोकांना आश्वस्त करण्यामध्ये सरकार म्हणून आपण कमी पडलोय का? नाही बघा कविताजी, जो पेट्रोलचा किंवा डिझेलचा साठा देशात आहे किंवा महाराष्ट्रात आहे तो मुबलक आहे. आता आपल्याला वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. कसं आहे, आज आपण तुमच्या रिपोर्टमध्ये सुद्धा दाखवलं आणि मेच्या पहिल्या 15 दिवसात साधारण 20% आणि 19% पेट्रोल आणि डिझेलचा सरासरी. बोला. हॅलो, हा बोला, तुमचा आवाज येतोय. नाही, मला असं म्हणायचं आहे की मेच्या पहिल्या 15 दिवसात 19% आणि 20% आपली विक्री पेट्रोल आणि डिझेलची सरासरी वाढली आहे आणि ही त्या पिरियडमध्ये जी असते त्याच्या संदर्भात वाढलेली आहे. आणि तुम्ही जर बघाल तर 19 मेला पूर्ण महाराष्ट्रात 42% डिझेलची खरेदी वाढली आणि 21% पेट्रोलची खरेदी वाढली. तुमच्या रिपोर्टमध्ये वाशिम असो, अकोला असो, जळगाव असो, छत्रपती संभाजीनगर असो, अकोला याची आकडेवारीत मी जाणार नाही, पण सगळीकडे 50%, 60%, 110% वाढली. तर कविताजी कसं आहे, लोकांच्या मनात कुठेतरी हे असं काही जिल्ह्यांमध्ये असं आलं की पेट्रोलचा तुटवडा होणार आहे आणि त्याच्यात काही मी कोणाला म्हणजे दोष देत नाही. त्याच्यात जसं आजकाल व्हॉट्सअपवर लगेच मेसेज पसरतात तशी काही अफवा पसरली.
आणि तुम्ही एक लक्षात घ्या की जर पेट्रोल डिझेलची एक पूर्ण सप्लाय चेन एवढ्या वर्षांची आपली असते, ते त्या महिन्यांमध्ये जेवढं जेवढं साधारण खप असतो त्या हिशोबाने सप्लाय होतो आणि स्टोरेजच्या फॅसिलिटीज पण असतात. तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पण आपल्याला आश्वस्त केलं आहे आणि केंद्रातनं नरेंद्र मोदी जींनी पण आश्वस्त केलं की कोणालाही कुठेही कमी पडू देणार नाही. आता कसं होतं की जर अफवा पसरली काही ठिकाणी आणि ते लोक पॅनिक बाईंग करायला गेले तर जेवढा साठा असेल तो त्या दिवशीचा संपून जातो आणि मग दुसऱ्या दिवशीला पण तो प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे कसं आहे, जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल जर विकत घेतलं तर साहजिक आहे, जसं तुम्ही बँकेत जर सगळेच जण एकाच दिवशी पैसे काढायला गेले तर पैसा तिथला संपेल. पण एक पेट्रोल पंप किंवा डिझेलचं जे कन्झम्पशन आहे त्याच्याप्रमाणे आपल्या इथे सगळीकडे सप्लाय होतोय. आणि मला असं वाटतं, मी जनतेला अपील करू इच्छितो की कुठे पण तुटवडा नाहीये. तुम्ही जे रेग्युलर, जसे या महिन्यात मे महिन्यात तुमचा शेतीचा महिना आहे तेव्हा तुम्हाला जेवढं डिझेल तुम्ही मागच्या वर्षी घेतलं होतं तेवढंच तुम्हाला मुबलक प्रमाणात तिथे मिळेल. तुम्ही पॅनिक बाईंग नका करू. काय होतं की सगळेजण एकत्र पोहोचले पेट्रोल आणि डिझेल पंपावर तर निश्चितच आज जसं तुम्ही 19 मेला म्हटलं 42% जर जास्ती खरेदी झाली डिझेलची, म्हणजे काय होतं, जेवढा साठा होता त्याच्यातही नाही, हे बरोबर आहे तुमचं. पॅनिक बाईंगचा मुद्दा बरोबर आहे. माझा मुद्दा असा आहे की जर ते होत असेल तर ते आवरायला आपण काय करतोय? म्हणजे सरकारच्या तर्फे किमान आवाहनं केली गेली पाहिजेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी याबाबत लक्ष घातलं पाहिजे. तसं काहीच होताना दिसत नाहीये. नाही कविताजी, मी तुम्हाला त्याच मुद्द्यावर सांगतो. देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे की आपापल्या जिल्ह्यात समितीचं नियोजन करून त्याचं जास्तीत जास्त पब्लिसिटी झाली पाहिजे. आणि पालकमंत्री प्रत्येक ठिकाणी बैठका घेतात, नियोजन बैठका घेतात आहे की पेट्रोल डिझेलचा कुठे पण कमतरता व्हायला नको. काही ठिकाणी, म्हणजे मी असं नाही म्हणणार की महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी, 4-5 जिल्ह्यातील त्या काही निवडक पेट्रोल डिझेल पंपावर काही प्रकार घडले असतील, त्याला नाकारता येणार नाही. पण पूर्ण महाराष्ट्रावर अशी परिस्थिती नाही आहे आणि सरकारतर्फे आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. आणि देवेंद्रजींनी 3-4 वेळा आवाहन केलंय, भुजबळ साहेबांनी पण आवाहन केलंय आणि मला परत आवाहन करायचंय तुमच्या दर्शकांना की तुम्ही आपला अफवांवर विश्वास न ठेवता. ठीक आहे, म्हणजे तुमचं म्हणणं आहे सप्लाय साईड मध्ये काही प्रॉब्लेम नाही, पुरवठ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. माणिक कदमजी, मुळात हे तुम्हाला पटतंय का शेतकरी म्हणून? आणि दुसरी गोष्ट तुमच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, ते खरंच आश्वस्त करतायत का की नका करू घाबरून खरेदी पेट्रोल डिझेलची, मिळणार आहे सगळ्यांना पुरेसं? आता आमचे जे मित्र म्हटले बँकेत, अहो ताई, गेल्या किमान पश्चिम बंगालचं निवडणूक झाली का त्याच्या अगोदर पासून बँकेमध्ये कुठल्याही बँकेत जर गेलं, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, राष्ट्रीयकृत बँक असेल, तिच्यामध्ये शेतकऱ्याला 50,000 रुपयाच्या वरी कोणी पैसे द्यायला तयार नाही. नंबर 1. डिझेलची गेल्या 8 ते कॅश गेल्या 15 ते 20 दिवसापासून डिझेलची बी हीच अवस्था आहे. खताच्या दुकानावर तुम्ही जर गेत, माझ्यासोबत त्यांना पूर्वी जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा मी काल आवाहन केलेलं आहे. एरिया अख्ख्या आमच्या जिल्ह्यात नाही, मराठवाड्यामध्ये बी प्रायमरी रेटला तुम्ही एरिया मला घेऊन दाखवा, मी जे म्हणताल ते बक्षीस द्यायला तयार आहे तुम्हाला. एरिया आणि डीएपी अख्ख्या मराठवाड्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या बी दुकानदाराकडे जाऊया आपण आणि त्या किमतीमध्ये 265 रुपयाला युरियाची एक बॅग द्या मला तुम्ही. मग किती रुपयाला घेताय तुम्ही युरियाची बॅग सध्या? 350 रुपये. 100 रुपये आणून द्यावा लागते. डीएपीची बॅग 250 रुपये आणून द्यावा लागते. पण लिंकिंग होते का ते डीएपीचं? कारण मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलंय की लिंकिंग अजिबात होऊ देणार नाही. मी तेच आवाहन करतोय, कुठल्या बी आपण ज्या ठिकाणी त्यांनी स्टॉक लावलाय ना, बफर स्टॉक सोडल्याच्या नंतर कोण्या दुकानदाराकडे किती खत गेलाय आणि त्या दुकानदारानं कोण्या शेतकऱ्याला किती खत विकलाय त्याची तुम्हाला मी सगळी शहानिशा करतो. नाही तर आज ऑन दी स्पॉट सांगतोय मी तुम्हाला, कुठल्याही दुकानदाराकडे जाऊया, त्याने डीएपी आणि युरिया आहे त्या भावामध्ये जर दिला तर मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांचे जाहीर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या वतीनं आभार मानतो. नाही तर त्यांचे म्हणजे चरण पादुका हे करून पितो. एवढी अवस्था बिकट आहे. समीर बाकरेची काय परिस्थिती? आता याला काय उत्तर देणार आहात? म्हणजे एकीकडे डिझेलची ही अवस्था, दुसरीकडे युरियाची ही अवस्था, 100 रुपये गोणी मागे जास्त द्यावे लागतात. नाही कविताजी, जर कोणी काळा बाजार करत असेल किंवा अशी स्पेसिफिक कंप्लेंट माणिक दादांनी आमच्यापर्यंत पोहोचवली तर निश्चितच तिथे आम्ही कारवाई करू. आणि ते म्हणतात स्पेसिफिक नाही, हे सर्रास सुरू आहे म्हणून कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही दुकानात जा. कविताजी, सरकार म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून, पालकमंत्री म्हणून एक यंत्रणा आहे. असं नाही आहे की 1-2 दुकानदारांनी जर केलं असेल तर आपण जनरलाइज नाही करू शकतो. माणिक दादांना माझी विनंती आहे की जर तुमच्या नजरेत काही असे दुकानदार असतील
जिथे असं असं काळा बाजार होत असेल तर निश्चितच सरकार त्याच्यावर कठोर कारवाई करेल. पण बाकरेजी, मला वाटतं तुम्ही त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या कुठल्याही दुकानामध्ये जा आणि तुम्हाला आहे त्या किमतीला 265 रुपयाला युरियाची 45 किलोची, बरोबर? 45 किलोची आहे ना की आता 50 किलोची आहे? कविताजी, 50 किलोची बॅग मिळाली तर सांगा म्हणून. कविताजी, मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की आपण असं स्वीपिंग स्टेटमेंट करणं बरोबर नाही नाही, मी नाही करत आहे. एक मिनिट बाकरेजी, हे मी नाही करत आहे. हे शेतकऱ्यांचे नेते करतात, मी नाही सांगत आहे. सरकार ऍक्शन घ्यायला तयार आहे ना. काही स्पेसिफिक कंप्लेंट असेल तर सरकार ऍक्शन नाही घ्यायला बाकरेजी, आपल्याला याचा सिरियसनेस समजून घ्यायला पाहिजे की त्यांनी जर कुठल्या 1-2 दुकानांबद्दल सांगितलं असतं तर कदाचित आपण समजून घेतलं असतं. ते म्हणतात कुठल्याही दुकानात जा, छाती ठोकपणे सांगतात कुठल्याही दुकानामध्ये जा. बालाजी गाडे पाटील, हीच परिस्थिती आहे का? सगळ्यात महत्वाचं कविताजी, या ठिकाणावरती जी मांडणी केली जात आहे बोलू देत, आता बालाजींना बोलू देत. हा, महाराष्ट्रामध्ये आता जी मांडणी ही करतायत या ठिकाणावरती येऊन, ही दादांत खोटी माहिती आहे. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. कुठल्याही शेतकऱ्याकडे टँकर नाहीये डिझेलचा साठा करायला, तो साठेबाजी का करणार आहे? त्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं पॅनिक बाईंगच्या नावाखाली, हे अगोदर सरकारनं बंद केलं पाहिजे. लोकशाहीमध्ये लोकनियुक्त सरकार हे जनतेचं मायबाप असतं आणि आज या सगळ्या लोकांचा पूर्ण इंधन पुरवठ्याची काळजी घेणं ही जबाबदारी सरकारची आहे. पण त्या अनुषंगाने केंद्र आणि राज्यातलं सरकार कुठलीही पावलं उचलताना दिसत नाहीये. या पातळीवरती सरकार अपयशी ठरलेलं आहे कविताजी. दुसरा मुद्दा जो तुम्ही प्रश्न विचारला, जे माणिकरावनी मांडला, अगदी वास्तव त्यांनी मांडलं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही फर्टिलायझरच्या दुकानावरती जर गेलं तर त्या ठिकाणावरती एक तर डीएपी किंवा युरिया घ्यायची असेल तर त्याच्यासोबत दुसरे 2-3 खतं लिंकिंग करून माती मारली जातात. हे कंपल्शन आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं, पण त्यांच्या सांगण्यानं महाराष्ट्रातला कुठला दुकानदार ऐकत नाही, कारण सरकारचा वचक त्यांच्यावरती राहिलेला नाहीये. लिंकिंग शिवाय शेतकऱ्याला खत भेटत नाही. नको असलेले 2 पोते त्याला घ्यावेच लागतात. आणि युरिया, जे माणिकराव म्हणाले त्या पद्धतीनं एमआरपी पेक्षा 100-150 सुद्धा, अगदी 200 रुपयापर्यंत ऑन्न विकल्या जातोय. डीएपी ऑन्न विकल्या जातोय, आगाऊ किमतीमध्ये विकल्या जातोय आणि शेतकऱ्यांना मिळत नाही. आगाऊ पैसे देऊन देखील शेतकऱ्यांना हे मिळत नाहीये, हे वास्तव आहे. समारोप करताना मला इतकंच सांगायचंय की आता बी बियाण्यांचा, खतांचा तुटवडा आहे, डिझेलचा तुटवडा आहे. मग आता शेतकऱ्यांनी 8 दिवसावरती मृग नक्षत्र आलेलं असताना पेरणी करायची कशी? मग ती इंद्रजित भालेरावांची कविता आहे, माझ्या बापानं नाही केला पेरा तर तुम्ही काय खाणार धतुरा? हा प्रश्न सरकारला शेतकरी विचारतोय आणि यावरती आता उपाययोजना सरकार काय करणार आहे ते सांगा. ओके, बोला बाकरेजी, बोला, थोडक्यात सांगा. बघा, माणिक दादांनी सुरुवातीला सांगितलं की शेतकरी आपले डिझेलसाठी जे कॅन घेऊन पेट्रोल पंपाच्या डिझेल साठी उभे आहेत ते त्यांनी स्वतःच्याच याच्यात कधी पाहिलं नाही. तर मी काँग्रेसच्या समीर बाकरे यांना माहिती नसेल की ट्रॅक्टर आणि काँग्रेसच्या समीरजी ट्रॅक्टरचा मालक कधीच ट्रॅक्टर घेऊन येत नाही. समीर बाकरेजी एक मिनिट, बाकरेजी, समीरजी मला वाटतं समजण्यात, समीरजी एक मिनिट, मला वाटतं समजण्यामध्ये थोडीशी गडबड झाली. त्यांचं असं, समीरजी एक मिनिट ऐका, त्यांचं असं समीरजी तुम्ही ऐकून तर घ्याल की नाही? शेतकऱ्यांसाठी समीरजी मुद्दा समजून घ्या ना. असं फक्त त्या मुद्द्याला टाळून नाही ना आपल्याला जाता येणार. त्यांचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना कधी अशा रांगा नाही लावाव्या लागल्या. कुठलाही शेतकरी हा ट्रॅक्टर घेऊन कायम नाही जात पंपावर, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. तुम्हाला बोलायला काही सुचत नसेल तर तुम्ही आरडाओरडा करू शकता, त्याच्यामध्ये काही हरकत नाही. कारण मला कळतंय की तुमच्याकडे बोलायला काही नाहीये, तुमची मजबुरी मी समजून घेऊ शकतो. पण महाराष्ट्रामध्ये एक मिनिट, बालाजी गाडे पाटील, त्यांना बोलू देत. आता पूर्ण करा. समीरजी बोला. बघा कविताजी, माणिक दादा स्वतः म्हणाले की त्यांनी पण हे असं डिझेलचे कॅन घेऊन शेतकऱ्यांना बघितलं नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की जर एक्स्ट्रा कोणी पण 10 लिटर किंवा 5 लिटर पण घेतलं त्याला आपण काही असं नाही म्हणत की साठवणूक करतोय. एक्स्ट्रा तुमच्या कन्झम्पशनच्या वरती जात आहे, त्याच्यामुळे त्या तिथे कमतरता पडते. तर काही हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी देवेंद्रजींनी प्रत्येक वेळा पावलं उचललेली आहे. कर्जमाफी होणार आहे, शेतकऱ्यांचं हे समर्थन नेहमीच सरकार करणार आहे. काँग्रेस पार्टीला काही जमिनीचं नॉलेज नाही आहे. माणिक दादा जे म्हणाले समीरजी तुमचं नॉलेज इथं पाजळू नका. समीर भाई, तुम्ही तुमचं नॉलेज पाजळू नका. काँग्रेस पार्टीच्या नॉलेज वरती यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःचं नॉलेज, तुम्हाला शेतीतली अक्कल नाहीये. शेतकरी किती त्रासात आहे याची तुम्हाला अक्कल नाहीये.
आणि काँग्रेस इंधन तुटवडा पार्टी असताना फक्त त्याचं नियोजन अफवा करायची पसरवते. तुम्हाला अक्कल नाहीये काँग्रेस पार्टी आणि देशात तुम्हाला अराजकता स्वतःला बोलायची पसरवण्यासाठी अक्कल नाहीये. अफवा कशा पसरवण्याचा पद्धतीने मांडणी प्रयत्न करताय ठीक आहे, मला वाटतं तेव्हा समीरजी तेव्हा आणि नाहीये. बालाजीजी तुमचा तेव्हा मुद्दा झालाय. तुम्हाला ठीक आहे समीरजी आणि बालाजीजी. हितेंद्र सर, आता मुद्दा असा आहे की ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे ग्राउंडवर हे आपण सगळेजण बघतोय. म्हणजे सरकार म्हणतंय पॅनिक बाईंग होतंय, पण शेतकरी म्हणतात आम्हाला डिझेल मिळत नाही. दुसरीकडे खतांच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती. खतांच्या पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपल्या यंत्रणा कोलमडलेल्या आहेत. हे काही या वर्षीचं गणित नाहीये, हे गेले अनेक वर्ष झाले, कुठल्याही सरकारला ते दुरुस्त करता आलेलं नाही. हे सगळं एक वेळ बाजूला ठेवूयात. पण दुसरीकडे जेव्हा आपण आकडेवारी बघतोय, जी आकडेवारी सरकार आपल्याला पुरवते, ती आकडेवारी आणि जमिनीवरचं हे वास्तव हे सुसंगत दिसतंय का तुम्हाला? यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की जे जमिनीवर आपण जे सगळ्या रिपोर्टिंग मध्ये चित्र बघतोय की लाईन लागलेले आहेत, लोक कॅन घेऊन उभे आहेत किंवा लोक लाईन मध्ये डिझेलसाठी उभे आहेत, हे चित्र जसं सत्य आहे तसं हे पण सत्य आहे की जेव्हा एखाद्या जिल्ह्याचे प्रत्येक जिल्ह्याचं जे एक गणित असतं की या जिल्ह्याला या महिन्याकरता समजा 1,00,000 लिटर डिझेल लागतं, तर त्या डिझेलची पूर्तता साधारण असती आणि त्याच्यामध्ये 5 ते 10% व्हेरिएशन जे येतं त्याच्यासाठी नेहमीच या कंपन्या आणि ज्या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशन हे तयार असतं. पण या गोष्टीत कसं झालंय की जे तुम्ही इनिशियल ह्याच्यामध्ये आपण बघतोय की पहिल्यांदा 28%, साधारण 28 पासून जवळजवळ 70% डिमांड जर एकदम सडनली वर गेला तर पहिल्यांदाच सप्लाय चेनवर आलेलं प्रेशर असताना आपल्याकडे जरी साठा असला तरी आपले जे 70% आसपास जे ऍडिशनल झालंय तो जो ऍडिशनल हे आहे तो यायला सुद्धा वेळ लागणार आहे. कारण ते कुठनं तरी दुसरीकडनं आपल्याला ऍडजस्ट करून ते इकडे आणलं पाहिजे. आणि जोपर्यंत आणेल तोपर्यंत जर पावसाळा सुरू झाला आणि रिक्वायरमेंट कमी झाला तर त्या डिझेलचं आपण त्या डिझेल पेट्रोल किंवा काय ह्याचं करायचं काय. आपण जर थोड्या एक महिन्यापूर्वीची परिस्थिती बघितली, एलपीजी सिलेंडरसाठी सेम कथा होती, सगळ्या फोटो तेच बघत होतो आपण. आज बघितलं तर एलपीजी सिलेंडरचा विषय कुठेही येत नाहीये आणि सीएनजीचा पण हळूहळू. त्यामुळे या सर्व ज्या गोष्टी होतात पॅनिक बाईंग म्हणण्यापेक्षा आणि आपण कुणाला दोष न देता की प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे एक 10 लिटर किंवा 50 लिटर आपल्याकडे असावं सेफ म्हणून, आणि तो नॅचरल आहे. म्हणजे प्रत्येक याच्याकडे कुठलाही रिटेलर जरी कमर्शियल असला, इंडस्ट्रीयल असला किंवा एखादा शेतकरी असला, त्याची ही रिक्वायरमेंट असणं ही खूप नॅचरल आणि नैसर्गिक आहे. पण त्यामुळं काय होतं की ह्या सगळ्याचं जे 70% वाढ झाली आहे ती पूर्तता करण्यामध्ये पेट्रोलियम कंपन्यांना वेळ लागणार आहे आणि ती गोष्ट आपल्याला लक्षात घेणं. आणि याच्यामध्ये मला एक आणखीन जो महत्त्वाचा मुद्दा दिसतो या सगळ्यामध्ये, म्हणजे माणिक कदम जे सांगत होते ते आणि ग्राउंडवरची जी परिस्थिती बघतोय की कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये गडबड होतीये का? कारण प्रत्येक वेळेला म्हणजे तुम्ही असं सांगितलं एलपीजीच्या वेळेला हे झालं, खतांच्या वेळेला होते, डिझेलच्या वेळेला हे होते. सगळ्यांना माहिती आहे जागतिक स्तरावर काय परिस्थिती आहे, सगळ्यांना माहिती आहे याचा तुटवडा होणार आहे, त्यामध्ये भीती वाढण्याची आणि पॅनिक बाईंग होण्याची शक्यता खूप जास्त असते. या परिस्थितीमध्ये सरकारी यंत्रणा असतील, राजकीय नेते असतील किंवा एकूण आपली प्रशासकीय यंत्रणा असेल, ती जर लोकांना कन्व्हिन्स करू शकली नाही की साठा पुरेसा आहे, गर्दी करू नका, पॅनिक बाईंग करू नका, हे जर आपण नाही सांगू शकलो तर ही परिस्थिती आणखी वर्स्ट होऊ शकते. म्हणजे पुरेसा साठा असताना सुद्धा लोकांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे या परिस्थितीमध्ये लोकांना कन्व्हिन्स करणं, आश्वस्त करणं की परिस्थिती आटोक्यामध्ये आहे, घाबरून जाऊ नका, हे खूप महत्त्वाचं आहे. ते होताना सध्या दिसतंय का हा सवाल आहे. जर ते व्यवस्थितपणे झालं, शेतकऱ्यांना सांगितलं गेलं तर कदाचित ही परिस्थिती लवकर आटोक्यात येईल. पण ते जर झालं नाही तर मग ही परिस्थिती बिघडू शकते आणि ते आपल्या सगळ्यांसाठी चांगलं लक्षण नसणार आहे हे निश्चित आहे. आपण सगळेजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या वतीनं आणि जय महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राला आवाहन करूयात, सरकारच्या मते आकडेवारी जी आपल्याकडे आहे, तेल कंपन्या जे सांगतात त्यानुसार साठा पुरेसा आहे. कुठेही उगाचच घाबरून जाऊन खरेदी करू नका, कारण याचा त्रास तुम्हालाही होणार आहे आणि तुमच्याच बरोबर तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांना होणार आहे. सगळ्यांचा त्रास टाळूया, थोडंसं शांततेनं आपण सगळेजण ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि तोंड देण्यासाठी सक्षमतेनं पुढे जाऊयात. आपण सगळेजण सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.